श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. आपण पाहताय बेस्ट मराठी यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आपण श्री गुरुचरित्र अध्याय श्रवण करत आहोत. याआधी आपण 2 अध्याय श्रवण केलेले आहेत. ते देखील आपण चॅनलला भेट देऊन ते अध्याय श्रवण करू शकता. आज आपण श्री गुरुचरित्र अध्याय 3चे श्रवण करणार आहोत, अंबरीश आख्यान. चला सुरू करूया. त्याआधी या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासमोरील बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढील अध्याय नोटिफिकेशनद्वारे सर्वप्रथम मिळणार आहेत. सुरू करूया. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदैवताय नमः. सिद्धमुनींनी सांगितलेले गुरुमहात्म्य ऐकून नामधारकाला अतिशय आनंद झाला. तो सिद्धमुनींचा जय जयकार करीत म्हणाला, अहो सिद्धमुनी मुनिवर्य, आपण माझ्या मनातील संदेह दूर केलात. आज तुमच्यामुळेच मला परमार्थाचे मर्म समजले. तुम्ही जे गुरुमहात्म्य सांगितले त्यामुळे माझ्या मनाला पूर्ण समाधान लाभले आहे. आपण माझ्या मनातील संदेह दूर केलात. आज तुमच्यामुळेच मला परमार्थाचे मर्म समजले. तुम्ही जे गुरुमहात्म्य सांगितले त्यामुळे माझ्या मनाला पूर्ण समाधान लाभले आहे. आता मला कृपा करून सांगा, आपण कोठे राहता, भोजन कोठे करता? मी आपला दासानुदास होऊ इच्छितो. नामधारकाने असे विचारले असता सिद्धांना अतिशय आनंद झाला. त्यांनी नामधारकाला प्रेमाने आलिंगन दिले. ते म्हणाले, ज्या ज्या ठिकाणी श्री गुरु राहत होते तेथे तेथे मी राहतो. गुरुस्मरण हेच माझे भोजन. श्री गुरुचरित्रामृताचेच मी सदैव सेवन करतो. असे सांगून त्यांनी नामधारकाला श्री गुरुचरित्र ग्रंथ दाखविला. ते म्हणाले, या गुरुचरित्राचे नित्य श्रवणपठन केले असता भक्ती आणि मुक्ती, सुखभोग आणि मोक्ष यांची प्राप्ती होते. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. ही कथा श्रवण केली असता धन, धान्य, संपत्ती, पुत्रपौत्र इत्यादींची प्राप्ती होते. ज्ञानप्राप्ती होते. या ग्रंथाचे सप्ताह पारायण केले असता सर्व मनोरथ सिद्धीला जातात. जे निपुत्रिक असतील त्यांना पुत्रसंतान प्राप्त होते. ग्रहरोगादी पीडा नाहीशा होतात. बंधनातून सुटका होते. या ग्रंथाचे श्रवणपठन करणारा ज्ञानसंपन्न शतायुषी होतो. सिद्धमुनींनी असे सांगितले असता अतिशय आनंदित झालेले नामधारक त्यांना नमस्कार करून म्हणाले, आज तुमच्या रूपाने मला साक्षात्कारी गुरुच भेटले आहेत. श्री गुरुचरित्र श्रवण करण्याची मला तीव्र इच्छा झाली आहे. तहानेने व्याकुळ झालेल्याला अमृत आणून द्यावे, त्याचप्रमाणे तुम्ही मला आज भेटला आहात. मला श्री गुरुचरित्र सविस्तर सांगा. सिद्धमुनी त्याला आश्वासन देऊन म्हणाले, आता तू कसलीही चिंता करू नकोस. मी तुमचे संकट दूर करीन. ज्यांच्या ठिकाणी गुरुभक्ती नाही ते गुरुला बोल लावतात. श्री गुरु काय देणार असा विचार करतात. त्यामुळे त्यांना अनेक दुःखे भोगावी लागतात. म्हणून तू सुद्धा संशयवृत्ती सोडून दे. श्री गुरूंवर दृढ श्रद्धा ठेव. श्री गुरु कृपेचा सागर आहेत. त्यांच्या देण्याला मर्यादाच नाही. ते तुझी उपेक्षा कधीही करणार नाहीत. श्री गुरु मेघदूतासारखे उदार आहेत. मेघ जलवृष्टी करतो, पण ते पाणी उथळ जागी साचत नाही. ते सखोल जागीच साचते. दृढ भक्ती ही सखोल जागेप्रमाणे असते. प्रसन्न झालेल्या श्रीगुरूंनी मस्तकी वरदहस्त ठेवताच प्रपंच हा परमार्थ होतो. कल्पवृक्ष किंवा कामधेनू कल्पिले तेवढेच देते. मग श्रीगुरु कल्पनेच्या पलीकडचेही देतात. म्हणून तू निसंदेह होऊन एकाग्र चित्ताने परमश्रद्धेने गुरुभक्ती कर. नामधारक म्हणाला, हे योगेश्वरा, आपण कामधेनू आहात, कृपासागर आहात. माझे मन आता स्वच्छ झाले आहे. आता श्री गुरुचरित्र ऐकण्याची मला ओढ लागली आहे. त्रैमूर्ती श्रीगुरु मनुष्य योनीत अवतीर्ण झाले असे मी ऐकले आहे. ते कशासाठी अवतीर्ण झाले व ते मला सविस्तर सांगावे. नामधारकाचे हे बोलणे ऐकून सिद्धमुनींना अतिशय आनंद झाला. ते म्हणाले, वत्सा, आजपर्यंत तू जी काही गुरुसेवा केलीस ती आज फळास आली. मी पृथ्वीवर सर्वत्र संचार केला, परंतु श्री गुरुचरित्राविषयी कोणीही मला म्हणाले नाही. आम्हाला गुरुचरित्र सांगा असे कोणी म्हटले नाही. तूच पहिला मला भेटला. तूच खरा भाग्यवान आहेस. ज्याला इहपर कल्याणाची इच्छा आहे
त्यालाच ही चरित्रकथा गोड लागेल. तू श्रीगुरूचा भक्त आहेस म्हणून तुला ही सद्बुद्धी झाली. आता तू काय वाचा मन एकाग्र करून श्रीगुरुचरित्र श्रवण कर. त्यामुळे तुला चारही पुरुषार्थ प्राप्त होतील. या चरित्र श्रवणाने धनधान्यादी संपत्ती, पुत्रपौत्र, दीर्घायुष्य इत्यादी प्राप्त होते. कलियुगात ब्रह्मा विष्णू महेश मनुष्य रूपाने पृथ्वीवर अवतीर्ण झाले तेच श्री गुरु दत्तात्रेय होय. भूभार हलका करून भक्तांचा उद्धार करण्यासाठी ते सर्वत्र संचार करीत असतात. आता पुढे ऐक. प्रथम आदी वस्तू एकच ब्रह्म असून प्रपंचात 3 गुणांना सत्व रज तम अनुसरून 3 मूर्ती झाल्या. त्यात ब्रह्मा हा रजोगुणी, विष्णू सत्वगुणी व महेश तमोगुणी. त्रिगुणात्मक एकच मूर्ती ती म्हणजे दत्तात्रेय. पहिला सृष्टी निर्माण करतो, दुसरा त्याचे पालनपोषण करतो आणि तिसरा संहार करतो. हे 3 गुण अभिन्न आहेत. ही सृष्टी चालविणे हे त्या तिघांचे कार्य. या अवतारांचे कार्य व अवतार घेण्याचे कार्य याविषयी पुराणकथा आहे, तीच मी तुला सांगतो. अंब ऋषींनी द्वादशीच्या निमित्ताने विष्णूला अवतार घ्यावयास लावला. ती कथा ऐक. अंबरीश ऋषींनी द्वादशी व्रत सुरू केले होते. ते नित्य अतिथी अभ्यंगताची पूजा करून सर्व काळ हरिचिंतन करीत असत. त्यावेळी पारणे फेडण्याआधी कोणी अतिथी आला तर त्याला अगोदर भोजन द्यायचे व मग आपण द्वादशीचे भोजन करायचे अशी शास्त्राज्ञा आहे. अंबरीशीच्या व्रताची कीर्ती सर्वांना माहीत होती. त्यांचा व्रतभंग करायचा असा हेतू मनात धरून शीघ्रकोपी दुर्वास ऋषी अतिथी म्हणून मुद्दाम अंबरीशीकडे गेले. त्या दिवशी द्वादशी अगदी घटकाभरच होती. पारणे करायचे तर तेवढ्या वेळेतच अन्नग्रहण करावयास हवे. पण त्याचवेळी दुर्वास अतिथी म्हणून आले. दुर्वासांना पाहताच अंबिरशांना मोठी भीती वाटली. वेळ तर थोडाच होता. आता आपला व्रतभंग होणार या विचाराने ते अगदी अस्वस्थ झाले. तशाही परिस्थितीत अंबरीशांनी दुर्वासांचे स्वागत करून त्यांची पूजा केली. भोजनापूर्वी दुर्वास स्नानसंध्यादी करण्यासाठी नदीवर गेले. सत्वर परत या असे अंबरीशांनी त्यांना सांगितले. इकडे द्वादशी तिथी संपण्याची वेळ झाली तरीही दुर्वासांचा पत्ताच नव्हता. शेवटी व्रतभंग होऊ नये म्हणून अंबरीशांनी केवळ एक आचमन करून पारणे केले. अतिथीच्या जागेवर भोजनाचे पान वाढून ठेवले. थोड्याच वेळास दुर्वास आले. त्यांना सगळा प्रकार समजला. अंबरीशांकडे रागाने पाहून म्हणाले, अरे दुरात्म्या, अतिथीने भोजन करण्याआधीच तू भोजन केलेस. थांब, मी तुला शाप देतो. हे शब्द ऐकताच अंबरीश घाबरले. त्यांनी अत्यंत कळवळून भगवान विष्णूचा धावा केला. शीघ्रकोपी दुर्वासांच्या मुखातून शापवाणी बाहेर पडली. अरे दुरात्म्या, माझ्या आधी तू भोजन केलेस. माझा तू अक्षम्य अपराध केला आहेस. या अपराधाबद्दल तुला सर्व योनीत जन्म घ्यावा लागेल. ती शापवाणी ऐकताच अंबरीश दुःखाने रडू लागले. त्याच क्षणी भक्तवत्सल भगवान विष्णू प्रकट झाले. ते दुर्वासांना म्हणाले, मुनिवर्य, तुम्ही माझ्या भक्ताला शाप दिलात, पण मी त्याचे रक्षण करणार आहे. तो शाप मी स्वतः भोगीन. दुर्वास हे परमज्ञानी होते. ते ईश्वराचा अवतार होते. क्रोधी होते तरी ते उपकारी होते. त्यांनी विचार केला, या भूलोकी युगानुयुगे तपश्चर्या केली तरीसुद्धा श्रीहरिचरणांचे दर्शन होत नाही. आता या शापाच्या निमित्ताने तो भक्तजनांचे रक्षण करण्यासाठी लक्ष्मीसह अवतार घेईन. दुष्टदुर्जनांचा नाश करून संत सज्जनांचे रक्षण करील. मग ते भगवान विष्णूंना म्हणाले, हे श्रीहरी, तुम्ही पूर्ण ब्रह्म विश्वात्मा आहे. तुम्ही परोपकारासाठी शाप भोगताना विविध स्थानी विविध वेळी विविध योनीत असे 10 अवतार घेणार. भगवान विष्णूने ते मान्य केले. त्यानुसार भगवान विष्णूने मत्स्य, कूर्म, वराहादी 10 अवतार घेतले. हे अवतार कार्यकारणपरत्वे होत असतात. ते कधी प्रकट तर कधी गुप्तपणे होतात. फक्त ज्ञानी लोकांना ते समजते. ही कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, आता मी तुला एक गमतीची कथा म्हणजेच श्री दत्त जन्माची कथा सांगतो. अनुसया ही अत्री ऋषींची पत्नी. ती पतिव्रता शिरोमणी होती. तिच्या घरी ब्रह्मा विष्णू महेश हे त्रिदेव कपटवेश धारण करून आले. परंतु अनुसयाचा तप सामर्थ्यामुळे तिच्या घरी तिची बाळे म्हणून जन्मास आले. हे ऐकून आश्चर्यचकित झालेला नामधारक म्हणाला,
ते त्रिदेव कपटवेश धारण करून अनुसयाच्या घरी कशासाठी आले होते, त्याची बाळे कशी झाली आणि अत्रि ऋषी पूर्वी कोण होते, त्यांचा मूळ पुरुष कोण, हे सगळे मला सविस्तर सांगा. अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील अमरीश आख्यान नावाचा अध्याय 3 समाप्त झालेला आहे. तर अशा प्रकारे आजचा हा 3रा अध्याय आपण श्रवण केलेला आहे. पुढील अध्याय, उद्याचे अध्याय श्रवण करण्यासाठी या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल, खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा. त्यासमोरील बेल आयकॉन प्रेस करा, ऑलवर क्लिक करा, जेणेकरून पुढील अध्यायाचे नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळणार आहेत. अध्याय श्रवण केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.